त्यांच्या रायगड इथल्या घरापासून पोलिसांनी अटक केली आणि या निमित्ताने महाराष्ट्रात दिसतं सुरू आहे राजकारण सुद्धा असं विषय त्यावरती आजची जिल्हा परिषद आहे. आत्ताच भाजपचे एक नेते श्री सोमय्या प्रवीण दरेकर या अलिबागकडे रवाना झाले पोलीस स्टेशनमध्ये त्या अहमदला भेटायला अर्णब गोस्वामींना आणि भारतीय जनता पार्टीच्या काही प्रदेश अध्यक्षांनी प्रतिक्रिया दिली. आता केंद्रातून युती आणि एकूण भाजपा या घटनेचा निषेध करतो आणि विनंती करतो की पार्टीच्या सगळ्या क्षेत्रात भूमिका त्यांनी पत्रात मांडली. सर थोडं लाऊड माहीत नसल्यामुळे खऱ्या अर्थाने आज जे काही घटनाचक्र संपूर्ण देशाने पाहिलं, भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही हा सगळ्या पद्धतीने सूडबुद्धीने केलेला कारवाईचा जाहीर निषेध करतो. नियती आणि काळचक्र कसं फिरत असतं हे आज स्पष्ट झालं. 74च्या त्या काळामध्ये 74-75च्या काळामध्ये काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीचे शिवसेना एक समर्थक होते. आज कालचक्र इतकं फिरलं, इंदिरा गांधीच्या काँग्रेसची शिवसेना समर्थक आणीबाणीपुरता होती, ती आजची शिवसेना मात्र सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीचे आज समर्थक नसून व्यवस्थापक झाले, अशा पद्धतीचं चित्र आहे. नाव दे आर बिकम द एक्झिक्युटर, या सगळ्या गोष्टी घडवण्याचे प्रबंधक झाले, या पद्धतीचं चित्र समोर येत आहे. एका संपादकाच्या घरात जाऊन घरात घुसून लाथा मारून त्यांचा आरोप आहे की त्यांना इजा पोचवण्याचा तर प्रयत्न केलाच, त्यांच्या मुलाला सुद्धा धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करून पोलिसांनी केलेली कारवाई ही वर करणी व्यक्तिगत दाखवण्याचा प्रयत्न सरकारमध्ये बसलेले पक्ष करतायत. पण आम्ही या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, नाईक परिवाराला न्याय कालही मिळाला पाहिजे होता, आजही मिळाला पाहिजे आणि उद्याही त्यांना आवश्यक असेल तर मिळालाच पाहिजे, ही भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. पण जे काही चालू आहे ते घटनाचक्र स्पष्ट करते, आपण आजपर्यंत केलेल्या कुकृत्याला झापण्यासाठी नाईक परिवाराची केस समोर दाखवून गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या गोष्टी लपता येऊ शकत नाहीत. हा एक कट कारस्थानाचा भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने सोनिया गांधीजी, राहुल गांधीजींच्या आदेशावर उद्धव ठाकरेजींच्या सरकारने केलेली कारवाई आहे. आणि म्हणून जे स्वतंत्रता, फ्रीडम ऑफ एक्सप्रेस, संविधान संरक्षण या सगळ्या गोष्टी करणारे आज मूकदर्शक बनले आहेत, त्यांचं मूक समर्थन हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला घाला घालणार आहे, त्याचा बिमोड करणार आहे. आणि म्हणून सोनियाची काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या विषयावर आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी असं आपण त्यांना आवाहन करतो. ज्या काही घटनाक्रम दिसत आहेत त्याचा एक संकेत आहे. केवळ अर्णब गोस्वामीवर कारवाई एवढ्या पुरताचा विषय नाही, ती तर आहेच, पण या सगळ्या घटनाक्रमाच्या मागची पार्श्वभूमी नीट पाहिली तर लक्षात येतं, याचे संकेत बऱ्याच काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात येतात. नंबर 1, वर सोनिया गांधी, राहुल गांधीजी, खाली उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेजी. आम्ही राजघराण्यातले राजपुत्र आहोत, आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाही, या अहंकारी वृत्तीचं प्रदर्शन आहे. त्यामुळे पहिला संकेत, आम्ही राजे आहोत, राजपुत्र आहोत, आम्ही घराणे आहोत, आम्हाला आदमीने बोलायचं, आदमीने तर बोललंच पाहिजे, पण आम्हाला प्रश्न विचाराल तर याद राखा, या पद्धतीचा जाहीर संकेत गेल्या काही दिवसांपासूनचा आहे. दुसरं, पालघरमध्ये दुर्दैवी पद्धतीने
हल्ला करून मृत्युमुखी पाडलेल्या साधूंच्यावर प्रश्न वारंवार विचाराल तर आम्ही 100 केसेस दाखल करू. आम्हाला अडचणीत आणणाऱ्या हिंदुत्वाचे प्रश्न तुम्ही विचारता कामा नयेत. आम्ही अगदी राज्यपालांपासून कोणाचाही तमाम बाळगणार नाही. तिसरं, अफजल तेरे कातिल जिंदा है, हम शर्मिंदा है. शर्जील इमाम तेरे सपनों को हम पूरा करेंगे. तुमचं चॅनेल या विरोधात बातम्या दाखवतोय का? या पद्धतीने त्यांच्यावर पोलिसी कारवाई झाली किंवा नंतर झाली किंवा नाही झाली तरी जे वृत्तपत्र चॅनेल त्या विरोधात कारवाई दाखवेल आम्ही तुमच्या विरोधात कटकारस्थान करणार आहोत. याचा आघात त्याच वेळेला या चॅनेलच्या विरोधात त्यांनी दिला होता. आझाद काश्मीरचा बॅनर घेऊन मी रस्त्यात उभी राहीन, मी गेटवे ऑफ इंडियाला उभी राहीन, मी महक प्रभू आहे, माझ्यावर कारवाई तर होणार नाही, होईल तर उशिरा होईल. पण जे त्या विरोधात महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारतील त्यांचा बिमोड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. संकेत यामागचा तो आहे. भारत तेरे तुकडे हजार, इंशाल्लाह इंशाल्लाह. मी उमर खालीद घोषणा देईन. मुंबईतल्या सभेमध्ये राजपुत्र त्याच्याबरोबर स्वागत करेल. पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही वृत्तपत्र किंवा दूरचित्रवाहिनीने प्रश्न विचारला तर त्याला सोडणार नाही. या घटनेचा सुद्धी पार्श्वभूमी या कारवाईच्या मागे आहे. आणि आता अगदी सांगायचं झालं तर मोहम्मद अली रोडच्या रस्त्यावर ज्या पद्धतीने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे पोस्टर चिकटवून त्याच्यावर आम्ही नंगनाच करू, पण त्या विरोधात सुद्धा तुम्ही बातम्या मोठ्या प्रमाणात चालवल्यात. आम्ही तुम्हाला लक्षात ठेवू. आणि त्यामुळे जो हिंदुत्व रक्षणाचे किंवा देशहिताचे प्रश्न विचारून नागरिकांना अवगत करील त्या सगळ्यांवर आम्ही कारवाई करू. हिंदू हित आणि देश रक्षण या बाबतीत जो बोलेल त्या बाबतीत आम्ही सुडाची कारवाई करू. या सगळ्या घटनाक्रमाचं पार्श्वभूमी अर्णव गोस्वामीवरच्या कारवाईवर दिसते. आणि ही भूमिका, हा आदेश सोनिया गांधीजी आणि राहुल गांधीजींच्या काँग्रेसने दिला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेजींच्या सरकारने तो एक्झिक्यूट केला. समर्थक प्रबंधक बनले. अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी स्पष्ट होत आहे. याही गोष्टीचा खुलासा करणं आवश्यक आहे. अगोदरच सांगितलं की नाईक परिवाराला न्याय मिळण्यात विरोध आमचा असण्याचं कारण नाही. पण ज्या केसेस कायदेशीररित्या क्लोजर झाल्या त्या ओपन करायच्या. क्लोजर करणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई करायची. आणि मग सुसाईड नोट किंवा डायरीमध्ये लिहिलेल्या गोष्टींवर बंद केलेल्या केसेस जर रिओपन करायच्या असतील तर महाराष्ट्रातली जनता ही जाणू इच्छिते की ठाण्यात सुद्धा एका बिल्डरने परमार नामक आत्महत्या केली. त्याने सुद्धा डायरीमध्ये सुसाईड नोटमध्ये काहीतरी लिहिलं. अशा केस पुन्हा जर जनतेने रिओपन केल्या तर पळता भुई थोडी होईल. आज जे महाराष्ट्राच्या सत्तेत बसल्यात त्यांनी भारतीय जनता पार्टी लोकशाही पद्धतीने कारवाई झाल्या पाहिजे, कायदेशीर पद्धतीने कारवाई झाल्या पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. पण सुडात जर जुन्या केसेस बाहेर काढायच्या असतील आणि कोणी काही लिहून ठेवलं तरी यात्रा विनाशकारी दृष्टीने जाईल. आम्हाला हे अपेक्षित नाही. आम्ही आधीही म्हटलं अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र आणि दिल्लीत बसलेले युवराज आणि काँग्रेसची राजमाता यांच्या आदेशावर ठाकरे सरकारने आजपर्यंत असंख्य कारवाई केल्या. मला जे लक्षात आलं त्यामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये 57 पत्रकारांवर कारवाई झाली. ज्याने फेसबुकवर सरकारच्या विरोधात लिहिलं त्या वडाळ्याच्या व्यक्तीला घरातून मुंडन करून बाहेर काढलं आणि सार्वजनिकरित्या मुंडन केलं.
सोशल मीडियावर कोणी सरकार विरोधी घाटकोपरच्या व्यक्तीने लिहिलं तर त्याला उठक बैठक करायला लावली. आणि काल परवा तर जी घटना आहे ज्यामध्ये नागपूरला अरेस्ट करून सुटल्यावर मुंबईत अटक केली, पण त्या अगोदर गळ्यात दोरखंड बांधून अतिरेकी असल्याप्रमाणे धिंड काढली. या पद्धतीची कारवाई ही ठाकरे सरकारची कारवाई आहे. नेहमीच्या अधिकाऱ्यावर माजी अधिकाऱ्यावर केलेले हल्ला आपल्याला माहिती आहे आणि आता संपादकाला त्या ठिकाणी अटक. बाळासाहेब असते तर असं झालं नसतं असं आमचं मत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेची सेना ही सोनिया सेना झाली हे आज नामकरण स्पष्ट होत आहे. अशा पद्धतीची आमची प्रतिक्रिया आहे. भारतीय जनता पार्टी इस पर भूमिका बहुत स्पष्ट करती है कि इस प्रकार से क्रोधित होकर सूढ़ बुद्धि से बदले की भावना से किए हुए कार्रवाई का भारतीय जनता पार्टी निषेध करती है. यह आपातकालीन स्थिति की तरफ महाराष्ट्र को लेके जाने का प्रयास महाराष्ट्र विकास आघाड़ी की सरकार ने किया हुआ है. हम ये बात को स्पष्ट करना चाहते हैं, काल चक्र का महिमा देखिए कैसा है. 74-75 में जिस प्रकार से भारतवर्ष पर आपातकाल इंदिरा गांधी के कांग्रेस ने लाया, उसका समर्थक शिवसेना थी. 74-75 में इंदिरा गांधी के कांग्रेस के आपातकाल का शिवसेना समर्थक थी. आज 2020 में सोनिया गांधी और राहुल गांधी के कांग्रेस के लाए हुए आपातकालीन रास्ते का शिवसेना, आज की शिवसेना ये सिर्फ समर्थक न रहते हुए प्रबंधक बन गई, एग्जीक्यूटर बन गई है. यहां पर जिस प्रकार से कार्रवाई की गई, इसका बाहरी चित्र तो नाइक परिवार को न्याय देने के लिए हम दिखा रहे हैं. भारतीय जनता पार्टी नाइक परिवार को न्याय मिलने की भूमिका के समर्थक है, लेकिन कानूनन तरीके से आज तक जो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन और कॉन्स्टिट्यूशन को बचाने की, संविधान बचाव की बात करते थे, वो आज सभी लोग इसके मुख्य समर्थक, साइलेंट सपोर्टर्स बने हैं. और ये साइलेंट सपोर्टर्स लोकशाही के चौथे स्तंभ के ऊपर हल्ला कर रहे और उसको डिमोलिश करने का प्रयास कर रहे हैं. ये अर्णव गोस्वामी की कार्रवाई या उनके ऊपर की हुई कार्रवाई, घर पर घुसना, सुबह सुबह आना, दरवाजे पर ठोकर मारना, खींच कर लेकर जाना, पत्नी को अपमानित करना, बेटे के ऊपर हल्ला करना, ये सब कार्रवाई जो जिस प्रकार से की जा रही है उसका समर्थन सरासर नहीं किया जा सकता. लेकिन इस कार्रवाई के पीछे बहुत सारे संकेत हैं. ये संकेत और उसकी पार्श्वभूमि गत कुछ दिनों से है और उस संकेतों पर भारत की जनता को अवगत कराना विपक्ष के नाते हमारा कर्तव्य बनता है. पहला संकेत है, ऊपर दिल्ली में बैठे हुए सोनिया गांधी जी और राहुल गांधी जी ये राजमाता और युवराज है, और नीचे बैठे हुए महाराष्ट्र में उद्धव ठाकरे जी और आदित्य ठाकरे जी, हम राजा और राजपुत्र हैं. हम राजा इस देश के, हमें कोई सवाल न पूछे. हमारे खिलाफ जो बोलेगा, हमको जो सवाल पूछेगा, उसको हम ध्यान में रखकर स्कीम और कटकारस काम करके उनके ऊपर कार्रवाई करेंगे. ये बार बार संकेत इस सरकार ने दिया है. दूसरा संकेत भी स्पष्ट है, पालघर में जो हिंदू साधुओं की बर्बरता से लिंचिंग यानी हत्या की गई, उसके राज हम बार बार अगर बाहर निकालेंगे तो ऐसे चैनल्स और पत्रकारों पर हम ध्यान में रखकर कार्रवाई करेंगे. 100 केसेस उनके ऊपर डालेंगे, क्योंकि सोनिया जी आपको प्रश्न पूछा तो नीचे उद्धव जी को तकलीफ होती है. शर्जील इमाम
अफजल तेरे कातिल जिंदा है, अब भी हम शर्मिंदा है। ये घोषणा देने वाले शर्जील इमाम के समर्थक मुंबई के आजाद मैदान में घोषणा देंगे, उनके ऊपर कार्रवाई की मांग जो कोई करेगा, भले वो चैनल हो, पत्रकार हो या कोई व्यक्ति हो, हम आपको ध्यान में रखेंगे, आगे चलकर आप पर कार्रवाई करेंगे। अर्नब गोस्वामी के इस कार्रवाई के पीछे उस मानसिकता का प्रदर्शन भी है। महल प्रभु मुंबई में खड़ी हो जाएगी, वो आजाद मैदान में नहीं गेटवे ऑफ इंडिया में आ जाएंगी और आजाद कश्मीर का बैनर लेके खड़ी होगी। उसके ऊपर कार्रवाई तात्कालिक नहीं होगी, शायद देरी से होगी, जिसके कारण उसको बचाने का रास्ता किया गया होगा ठाकरे सरकार ने। उसके खिलाफ आप सवाल पूछते हो, अर्नब गोस्वामी हम आपको छोड़ेंगे नहीं। भारत तेरे टुकड़े हो 50,000, इंशाल्लाह इंशाल्लाह। ये घोषणा देने वाले उमर खालिद को मुंबई में सभा का न्योता दे जाएगा, क्योंकि महाराष्ट्र के युवराज राजपुत्र को उसके साथ सभा करनी है। आप सवाल खड़े कर दो, हम आपके ऊपर कार्रवाई करेंगे, ये संकेत इसके पीछे। और आखिरी में तो कल परसों मोहम्मद अली रोड पर जिस प्रकार से फ्रांस के राष्ट्राध्यक्ष के पोस्टर चिपकाए गए और उसके ऊपर नंगा नाच किया, आप चैनल हो, आप पत्रकार हो, आप कार्रवाई की मांग करते हो, हम आपको नहीं छोड़ेंगे। जो कोई हिंदू हित की बात करेगा, जो कोई देश हित की बात करेगा, उसको हम छोड़ेंगे नहीं। जो हिंदू हित पर ये सरकार प्रश्न नहीं उठाती, ये पूछेगा, जो देश विरोधी घोषणा देने वालों को खिलाफ प्रश्न पूछेगा, उसको हम एक कटक कारस्थान के अंदर कार्रवाई कर दिखाएंगे। ये संकेत ठाकरे सरकार ने सोनिया गांधी और राहुल गांधी जी के आदेश पर किया। ये महाराष्ट्र का बदनामी का काम आज ठाकरे सरकार ने किया, ऐसा हमारा मानना है। जो केस क्लोज हो चुकी है उसको रीओपन करना, कानूनी तरीके से जो क्लोज हुई है उसको रीओपन करना। सुसाइडल नोट या डायरी में कुछ लिखा है, इसके कारण कार्रवाई करना, ये कानूनन तरीके से ठीक नहीं है। भारतीय जनता पार्टी इसका समर्थन नहीं करती। और महाराष्ट्र की जनता अब आपको अगर प्रश्न पूछना चाहती है कि परमार नामक इस बिल्डर ने थाना में जो आत्महत्या की, उसके बाद उसने भी कुछ लिखा हुआ था, कुछ व्यक्तियों का नाम लिखा हुआ था। अगर महाराष्ट्र की जनता का सवाल है कौन से नेताओं का नाम लिखा था जो केस क्लोज हो चुकी, अब वो भी रीओपन होगी क्या, ये महाराष्ट्र की जनता सवाल पूछती है। भारतीय जनता पार्टी तो कहती है कि कानूनी तरीके से डेमोक्रेटिक पद्धति से ही महाराष्ट्र चले, लेकिन इस प्रकार से चौथे स्तंभ पर और डेमोक्रेसी के ऊपर हल्ला करने का काम और महाराष्ट्र का परिचय, महाराष्ट्र की सरकार का परिचय पूरे देश दुनिया में एक तरीके से आपातकालीन के समर्थक इस नाते होना, ये महाराष्ट्र का अपमान ठाकरे सरकार कर रही है। ये हमारा उनके ऊपर आरोप है। ये अहंकारी राजा और दमन चक्र की कार्रवाई ये गत कुछ दिनों से हम देख रहे हैं। जो जानकारी मुझे मिली है, गत 10 महीनों में करीब 57 पत्रकारों के ऊपर कार्रवाई हो चुकी। किसी ने वडाला में रहने वाले व्यक्ति ने मुंबई करने फेसबुक पर कुछ लिखा, घर से बाहर निकालकर सार्वजनिक रूप से उसका मुंडन करवाना, यह भी महाराष्ट्र ने देखा। सोशल मीडिया पर घाटकों पर के किसी व्यक्ति ने लिखा तो उसको जबरन घर से बाहर निकालकर उठक पटक करने लगवाना, लेकिन सरकार के खिलाफ लिखा तो हम अपमानित करेंगे। और कल परसों तो हमने देखा नागपुर पर एक सोशल मीडिया एक्टिविस्ट को गले में इस प्रकार से फंदा डालकर उसकी सार्वजनिक रूप से निर्भत्सना की। ये तालिबानी प्रवृत्ति का प्रदर्शन महाराष्ट्र की सरकार में बैठे हुए लोग सोनिया गांधी और राहुल गांधी जी के इशारों पर कर रहे हैं।
नेवी के एक अधिकारी को तो सार्वजनिक रूप से मारा, आप संपादक को अरेस्ट किया और इसके लिए सोनिया गांधी और राहुल गांधी जी के आधार पर चलने वाली एक ठाकरे सरकार तब आपातकाल के समर्थक थे, आज आपातकालीन परिस्थिति के प्रबंधक बने। हम उसको और उस प्रवृत्ति का धिक्कार करते हैं और आज के कार्रवाई से स्पष्ट हुआ कि अब शिवसेना का नाम सोनिया सेना बन चुका है। धन्यवाद। मला असं वाटतं प्रत्येक व्यक्तीला कायद्याच्या चौकटीत राहून कुठल्याही घटनेवर स्वतःची प्रतिक्रिया देणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे, ती कुठल्याही बाजूची असो आणि त्यामुळे त्या प्रतिक्रिया येतील, पण प्रतिक्रिया दिला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही ही तालेबानी प्रवृत्तीचं समर्थन ठाकरे सरकार का करते हा आमचा प्रश्न आहे. मी त्याचं उत्तर दिलं की जी कानूनन प्रक्रियेने फाईल बंद झाली 2018ला ती आज रिओपन करून सकाळी 5 वाजता अटक करायला जाणं हे लोकशाहीमधल्या कुठल्याही मूल्य जपणाऱ्या व्यक्तीचं समर्थन असू शकत नाही. आणि जुन्या बंद झालेल्या फाईल ओपन करायच्या असतील आणि डायरी आणि सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं बाहेर काढायचं असेल तर अशा पद्धतीच्या दिशाहीन कारवाया या महाराष्ट्रात सुरू झाल्या तर अराजकता निर्माण होईल. भाजप त्याचं समर्थन करत नाही. त्याचबरोबर न्याय मिळायला पाहिजे हे म्हणत असताना मग चौकशी कशी व्हायला पाहिजे, कारण की आता पुन्हा म्हणताय की त्यावेळेस चौकशी झाली नाही व्यवस्थित आणि न्यायालयाचं या देशामध्ये न्यायालय आहे, या देशामध्ये न्यायालयांचं काम सोप पद्धतीने चालू आहे. मी त्यांना आज कुठलाही मार्गदर्शन करणं हे अनुचित ठरेल, पण मी कायदेशीर प्रक्रियेचा मार्ग नक्की सांगेन. जर मला कारवाई व्हावी असं अपेक्षित कारवाई झाली नसेल तर न्यायालयाचे दरवाजे नक्की ठोठावता येतात. म्हणत होता की मी अनेकांकडे त्यावेळेस गेले, सरकारकडे गेले, मी त्याचं उत्तर दिलं. त्याचबरोबर तुम्ही परवान यांच्या केसबद्दल म्हणता आहात की अनेक तिथे पण अनेक धागेदोरे असे केसेस समोर यायला पाहिजे. भाजपची मागणी आहे की असे केसेस मी त्या ठिकाणी स्पष्ट केलं की भारतीय जनता पार्टी बेकायदेशीररित्या कुठल्याही पद्धतीने बंद झालेल्या केसेस रिओपन करून सुसाईड किंवा डायरीमध्ये दिलेल्या गोष्टींवर कारवाई जाचकरित्या करण्याचं समर्थक नाही. पण महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न पडतोय की परमार यांच्या आत्महत्येमध्ये सुद्धा कोणाच्या डायरीत नावं होती, ती जनतेसमोर आणण्याचं काम सरकार करणार आहे का? न्यायिक कुटुंबियांच्या विरोधात भाजपने कालही कारवाई केली नव्हती, आजही नाही, उद्याही नाही. न्यायिक कुटुंबियांना पुढे करून हिंदू हिताचं, हिंदू रक्षणाचं आणि देश हिताचं भूमिका जर कोणी घेईल तर त्याच्यावर आम्ही दमनचक्र चालू, या भूमिकेची आम्ही विरोध आहोत. लोकशाही प्रक्रिया से इसके ऊपर जो भी प्रदर्शन भी करना होगा तो इसके खिलाफ प्रदर्शन भारतीय जनता पार्टी करेगी.